तर त्यांचं कौतुक करायला हवं. कारण पैसे देऊनही आपल्याला चांगलं ऐकायला मिळत नाही. परंतु आज स्वतःहून या ठिकाणी भोसे विद्यालयातून मला फोन आला आणि सांगितले की असे महाराज आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन करतात तर ते ज्ञानेश्वर बिडगुले महाराज या ठिकाणी आज उपस्थित आहेत. शिरूर तालुक्यातील आहेत ते आणि कित्येक वर्ष या ठिकाणी अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्याचं ते काम करत आहेत. या ठिकाणी सुदर्शन प्रबोधन न्यूज म्हणून या ठिकाणी आहे. यामध्ये श्री मुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान प्रबोधन व संशोधन केंद्र सणसवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी त्यांची ही संस्था आहे. आणि आता जस्ट त्यांनी यशवंत विद्यालय भोसे या ठिकाणी व्याख्यान दिलेलं आहे. आणि तिथून आज आपल्या विद्यालयामध्ये स्वतःहून म्हणजे बा माणसं या ठिकाणी ज्यांनी एक वसा घेतलेला आहे समाज प्रबोधनाचा त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे हे महाराज आहेत. आणि आज आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. तर आपल्या विद्यालयाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं सर्वांनी टाळ्या वाजवून फार सारा उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाटेचे थे वाहू दे आनंद वारे. जाग यावी सृष्टीला की, जाग यावी सृष्टीला की, होऊ दे माणूस जागा. भ्रष्ट सारे नष्ट व्हावे, थट्ट व्हावा प्रेम धागा. ही मने ही सार्ग साफ व्हावी आणि मार्ग सारे स्वच्छ व्हावे. ही सकाळ रोज यावी, माणसाचा देव व्हावा, माणसाचा देव व्हावा. विद्यालयाचे गुरुदेव विद्यालयाचे गुरुदेव आणि तुम्हा सर्व बालदेवांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, मी 45 वर्ष पत्रकारिता करतो. पत्रकारिता करताना माझ्या असं लक्षात आलं का मोठी माणसं ऐकत नाहीत, पण लहान मुलं नक्की ऐकतात. कारण तुमची पिढी खरं तर आमच्या 70पेक्षा हे 35ची पिढी हुशार आहे आणि 35पेक्षाही तुमची 15-17ची पिढी हुशार आहे, 12ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाली आहे, ती जरा जास्तच हुशार आहे. ते चांगलं डोक्यात घेत नाही आणि वाईट पटकन डोक्यात बसतं. तुमच्या गावामध्ये सप्ताह कीर्तन नावे हरिपाठ होतो. कीर्तनाला किती जण जातात? सगळेजण जातात, बघितलं आहे मी. पण कधी जातात? काल्याचं कीर्तन झालं, भोजन. आता भोजन, मुलांनो, भोजन आणि भजन या शब्दामध्ये कानाने एक मात्र एवढंच अंतर आहे. पण त्या अभंग एखादा भोजनातला आत्ता केलेलं भोजन, दुपारी काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या दुपारपर्यंत तुमच्या आतमध्ये राहील. उद्या सकाळीच गेट आउट का राहणार आहे महिना 2 महिने. परंतु एखादा संतांचा विचार, एखादा संतांचा अभंग, भारूड, कविता, गवळण, संतांच्या साहित्यामध्ये बरंच काय असतं, पण ते तुमच्या डोक्यात बसत नाही. आज 700 वर्ष प्रत्येक गावामध्ये भजन, कीर्तन, काकडा, हरिपाठ, संतांचे अभंग गायले जातात. रूपभात आलोचने, देवाची अद्वारे, सुंदरते ध्यान, अवघाचे संसार किंवा जे का रंजले गांजले युवलेशे रोप, हे अभंग आजही ताजे तवाने वाटतात. पण ते तुमची पिढी डोक्यात घेत नाही. तुमच्या डोक्यामध्ये काय? त्यांच्या डोक्यात शांताबाई आणि त्यांच्या डोक्यात बाबूराव. आता शांताबाई, बाबूराव ही नावं तरी तुम्हाला चांगली वाटतात का? DJ ऑर्केस्ट्रा सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं. दिसली का शांताबाई पोरांनो परत ती तुम्हाला? तुम्ही कारण तिच्या घरापुढे एवढं नाचला, ती बाई पण दिसत नव्हती, दुसऱ्या वर्षी गाणं पण दिसत नाही. एकच वर्ष डीजेबाचं सिनेमाचं गाणं येतं, ते तुम्ही डोक्यात घेता. आणि संतांचे अभंग 700 वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये गायले जातात. ते ताजे तवाने वाटतात. जरा ताड बसा मुलांनो. कारण हा एक तास जीवनामध्ये तुमच्या लहान शाळा असली, आम्हाला मोठ्या 2-2, 3-3 हजार विद्यार्थ्याची, पण लहान शाळेमध्ये आम्ही जातो. कारण इथला प्रत्येकजण, या भारतातला, या शाळेतला, या जगातला प्रत्येकजण मोठा आणि चांगला माणूस झाला पाहिजे. मला सांगा, माणूस किती प्रकारे मोठा होतो? फक्त 2च प्रकार आहेत, तिसरा प्रकार नाही. एक तर शिकून आणि दुसरा सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाक्षणाला शिकायचं, आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांचे विचार, प्रत्येक चांगल्या विचारामध्ये, संतांच्या विचारामध्ये माणूस
बनवण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार ठेवून जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येकजण मोठा होऊ शकतो. काय झालं आहे अलीकडं, काही मुलं जे शिक्षकांचं ऐकत नाहीत, शिकवताना एकमेकाशी बोलतात. सर मी याच्यासाठी खरं तर हिंडतो आहे, त्या मुलांसाठी हिंडतो आहे, जे निळ्या कपड्यावाला मुलगा आहे ना तो याच्याशी बोलतो आहे, पण मी तुमच्यासाठी खरं तर हिंडतो आहे. प्रत्येक गावामध्ये सामाजिक प्रदूषण झालं आहे. 10% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती मुलं कोणती? आत्ता टंगळमंगळ करतात, अभ्यास करत नाहीत, सरांचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत, आपलं करिअर घडवत नाहीत, आणि अशा मुलांची लग्न होत नाहीत. ती कुठं बिघडतात? टी व्ही, मोबाईल किंवा पाटलांचा बैलगाडा त्याच्यापुढे नाचून राडा करून घेतात जीवनाचा. त्यांची लग्न होत नाहीत आणि त्यांच्यासाठी आलो आहे. जरा कान खोल नाही का? तुमचं लक्ष एका शाळेत काय झालं? सरांनी सांगितलं रामनवमीचा दिवस आहे, रामायणावर बोला. मी रामाचा जन्मशत, कारण रामायणापासून इतकं शिकण्यासारखं आहे. लोकांना वाटतं हा धार्मिक विषय नाही, धार्मिक नाही. मुलांनो, रामाला सांगितलं वनवासाला जा, गेला ना. आणि आत्ता जर त्या निळ्या शर्टवाला म्हटलं, त्याच्या बापाने सांगितलं जा 14 दिवस घरी यायचं नाही, तो म्हणाल तूच जा. कारण रामायणापासून शिकायचं पितृआज्ञा. सीता वनवासात गेली, तिचा बाप जनक राजा होता, तो म्हटला आता मी बापाच्या घरी राहील, 14 वर्षानंतर बघू काय करायचं ते, म्हणजे पतीची आज्ञा. किंवा एक माकड होतं रामायणामध्ये एक माकड होतं. आता त्या माकडापासून 3 सब्जेक्ट आहे बघा, आर्ट, कॉमर्स, सायन्स, BBA, BCA सगळ्यांना शिकण्याजोगा आहे. आर्टला विषय असतो इकॉनॉमिक्स, बरोबर, अर्थशास्त्र. कॉमर्सला असतो बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, म्हणजे जमा खर्च, डेबिट क्रेडिट, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कसा कळवायचा, कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रमशक्ती. आणि BBA, BCAला बिझनेस मॅनेजमेंट, म्हणजे बिझनेसचे मॅनेजमेंट करून जास्तीत जास्त नफा. सगळ्या विषयाला ते माकड उदाहरण आहे रामायणातलं. आता मी याच्यासाठी सांगतो आहे का एका पोराचं लक्ष नव्हतं मागच्या, याच्यासाठी रामायण सांगायला मी दुसरं सांगणार होतो संतांचं. पण ते माकड जंगलामध्ये, ते लंकेमध्ये गेलं, झाडावर बसलं, सीता बसलेली होती, तिच्या हातात अंगठी टाकली. रावणाच्या सैनिकांनी पाहिलं आणि सैनिकांनी पाहिल्यावर त्यांनी त्या माकडाला पकडलं आणि रावणाच्या समोर हजर केलं. जसं रावणाच्या समोर हजर केलं, ते माकड काही सामान्य नव्हतं. रावण असा सिंहासनावर बसला होता, त्याच्यापेक्षा डबल शेपटाचं वाढवीत हे टोळं करून डबल सिंहासन करून उंच बसलं. आणि उंच सिंहासन केल्यावर रावणाला राग आला, अरे हे मरकट आपल्या शेपटाचा माज दाखवतंय, अरे जा रे कुणीतरी चिंध्या आणा, कपडे आणा, गोळा करा, त्याच्या चिंध्या त्याच्या शेपटाला गुंडाळा, राखेल आणा आणि पेटवून द्या म्हटल्यावर सगळे सैनिक पळाले. सगळ्या चिंध्या गोळा करून आणल्या, तरी अर्धसे फूट राहिलं. उरलेल्या सगळ्या साड्या आणल्या, लंकेतल्या सगळ्या साड्या संपल्या, तरी 1 फूटभर शेपूट राहिलं. एका साडीचा तोटा आला होता. दारी म्हणले, कुणीतरी सैनिकाने आठवण केली की लंकेमध्ये सीता आहे ना, तिची साडी घेऊन या. ते जसं त्या माकडानं ऐकलं, त्यानं शेपटून आकसून घेतलं आणि मग म्हणले दारी शेपूट कमी झाले, आता फक्त एवढं करा, जा राखेल आणा, माचीस आणा. सगळं शेपूट त्यांनी अंथरलं आणि त्या शेपटावर राखेल वाटलं आणि पेटवून दिलं. जसं पेटवून दिलं, आणि त्यावेळेला एवढ्या साड्या नव्हत्या बरं का, त्यावेळेला एवढ्या साड्या कपाटात नव्हत्या. आत्ता मी एक कार्टून बघितला कुठंतरी, एका म्हातारीच्या कपाटात एवढी थप्पी लागली होती खालपासून वरपर्यंत. तिच्या मनाला वाटलं ही खालची साली घालावी, ती मी लग्नात घातली होती शालू. जशी त्याने तो शालू खाडला ओढला, अख्खी ही साड्यांची थप्पी आहे ना तिच्या बोकांडी पडली, म्हातारी खलास. मग त्यावेळेला लंकेत एवढ्या साड्या नव्हत्या, नाहीतर मग साड्यांची वेळ आली नव्हती. पण आता काय झालं, सगळ्या साड्या आणल्या, म्हणजे राखेल आणा, हे त्यांनी लांबून आथरून दिलं, राखेल ओतलं आणि राखेल ओतून माचीस आणली. त्यावर 6 ठिकाणी शेपूट पेटवलं आणि ते माकडच जसं शेपूट पेटवलं तसं त्यांनी उडी मारली, उड्डाण केलं रावणाच्या वाड्यावर, याच्या हुड्यावर, त्याच्या घड्यावर, त्याच्या बंगल्यावर, त्याच्या झोपडीवर. अख्खी लंकला 1 तासात अख्खी लंका जाळून टाकली. बिझनेस मॅनेजमेंट. आता युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, माहिती आहे तुम्हाला? कितीतरी दिवस चालू आहे, अजून कोणाचा पराजय नाही. आणि किती खर्च झाला असेल? आपल्या भारताच्या 10 पट बजेट एका युद्धामध्ये खर्च झाला आहे, तरी कुणाचा जय पराजय नाही. मला सांगा, त्या माकडाचा किती खर्च झाला होता? साड्या कुणाच्या होत्या? कुणाच्या? रावणाच्या. राखेल, माचीस, म्हणजे 0 बजेटमध्ये अख्खं युद्ध जिंकायचं. हे तिन्ही विषयाला लागू पडतं. इकॉनॉमिक्स, बिझनेस मॅनेजमेंट, बुक किपिंग, अकाउंटन्सी. कमीत कमी खर्च, कमीत कमी श्रमशक्ती, कमीत कमी भांडवल. रामायण काही फक्त ऐकायसाठी, गोष्टीसाठी नाही, याच्यासाठी सांगितलं आहे. आणि रामायणापासून खूप शिकायचं आहे. लक्ष्मण रेषा ऐकली ना? सीता वनवासात होती,
तिनं हरिण पाहिलं, त्याला वाटलं हरणाच्या चोळी हवी. रामाला म्हणली, रामा प्रभो मला त्या हरणाच्या कातळाची चोळी हवे. रामाला वाटलं अरे एवढे राजवैभव त्यागून आपल्याबरोबर आली, हिची एवढी इच्छा का पूर्ण करू नये. रामानं धनुष्यबाण उचललं आणि 90च्या स्पीडनं हरणाच्या पाठीमागं पळाला. हरिण मायाळू होतं, हरिण मायाळू होतं. रावणाच्या मामानं मारीच नावाच्या राक्षसानं हरणाचं रूप घेतलं होतं. ते हरिण जसं पळालं झाडाच्या आड अदृश्य झालं. तिकडे गेल्यावर त्यानं रामाच्या ओरडण्याचा आवाज काढला. तो सीतेनं ऐकला. लक्ष्मणला म्हणले, भाऊजी धावा, त्यांच्या जीवाला धोका आहे. लक्ष्मण म्हणला, नाही माते, त्यांच्या जीवाला काही होऊ शकणार नाही. परंतु सीतेचा विश्वास बसला नाही. ती लक्ष्मणला म्हणली, भाऊजी म्हणजे तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या जीवाचं काहीतरी बरे वाईट व्हावं आणि मी तुमचं बस. लक्ष्मण म्हणला, बस माते जातो. लक्ष्मणनं धनुष्यबाण उचललं, जायला निघाला, मागं वळला आणि त्या झोपडीच्या बाहेर एक रेषा आखली. त्या कुटीच्या बाहेर एक रेषा आखली. माहिती आहे ना त्या रेषेचं नाव काय मुलींनो? काय मला ऐकायला कमी झाले काय? बरोबर, लक्ष्मण रेषा, जी प्रत्येक स्त्रीच्या आणि मुलीच्या जीवनात असते आणि ती ओलांडायची नसते. नाही तर जीवनाचं रामायण महाभारत घडतं, रामायण बिघडतं. म्हणून रामायणापासून लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही, हे पण एक शिकायचं. आता मी बरंच सांगत असतो, त्या शाळेत वेगळं सांगितलं, 1 तास मी रामायणच सांगतो, परंतु मला तुम्हाला दुसरं सांगायचं आहे, ते मी तुम्हाला यूट्यूब चॅनलला पाठवेन. तर लक्ष्मण रेषा मी असं सांगितलं, त्या शाळेत अख्खं सगळं सांगितलं. रामाचा जन्म, सीता स्वयंवर, रावणाचा वध, रावणाला कोणी मारलं, कसं बांधलं सेतुबंधन, आणि नंतर बिभीषणाचा अभिषेक सगळं सांगितलं. पण मी पाहिलं एक पोरगं मागं जरा टुकार, त्याचं लक्ष नव्हतं, ते खाली बघून दुसऱ्याला मारत होतं मागं. मी त्याला म्हणलं, हे मागून 2-3 नंबर, रावणाला कोणी मारलं रे? तो म्हणतो, मी नाही मारलं. आता तू काय रावणाला मारणार? रावण तुला कसं सापड? तुझं शाळेत लक्ष नसतं, रावण सापडणार आहे का त्याला? मग तुमचं लक्ष काय आहे सध्या? काय लक्ष तुमचं? लोंगी डान्स? काय लक्ष काय आहे? काय आहे अलीकडं? मला तुम्हाला वेगळं सांगायचं होतं, वेगळं सांगत चाललं. बघा, अलीकडली पिढी फार हुशार आहे, पण अभंग, भारूड, गवळण, पदे, दोहे, ओवे, श्लोक, संतांचे विचार यांच्या डोक्यात बसत नाही. यांच्या डोक्यामध्ये काय, तिकडं डीजे धडामकडे वाढला का हे मुंगळ्यासारखे पडतात आणि लोंगी डान्स करतात. कोणी बोलवतं का? पण कीर्तन, हरिपाठ इकडे इकडे जात नाही. अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ एवढा चांगला असतो, ही पिढी डोक्यात घेत नाही. आणि संतांच्या साहित्यामध्ये फक्त अभंग नाही, पदे, दोहे, ओव्या, श्लोक, भारूड, गवळणी त्याच्या चाली एवढ्या चांगल्या असतात, ते तुमच्या डोक्यात बसत नाही. तुम्हाला मीराबाई नाव ऐकलं का? मीराबाई कोण होती? मीराबाई, जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई. बरोबर. मग मीराबाईच्या 2 ओळी फक्त, त्या 2 ओळीतून तुम्ही काय घ्यायचं? 2 ओळी मागं म्हणा, त्याच्यातून तुम्ही काय घ्यायचं? यासाठी तुम्हाला जे उपयोगाचं आहे, जैसी लागे लगन मीरा हो गई मगन, वो तो हरी 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 गुण गाने लगी. 99% मुली म्हटल्या, 1-2 मुलींनी तोंडच उघडलं नाही, 1-2 मुली नुसत्याच गाला थाटल्या. आता मी कुठं त्यांना मुंडी बदनाम हे म्हणायला सांगितलंय? हो, संतांचा अभंग एखाद्या डोक्यात बसला, तोंडात बांधला, अंगात भिनल, चांगले विचार, आयुष्य चांगले जगायची देव तुम्हाला बुद्धी देईल. अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ एवढा चांगला असतो. तुम्ही जनाबाई नाव ऐकले? जनाबाई, आता तुम्हाला सरळ म्हणून नाही चालणार, तुम्हाला जरा धावते चालू पाहिजे. जनाबाईची गवळण होती बघा, लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मन मोहन, लाजवी हा चक्रपाणी, जनी हसे हसे गाय गाणी, जनी हसे गाय गाणी, असे गाणे गाऊन. बघा, थोडी तरी चाल आहे का नाही याला? आहे ना. आणि मग ते डीजेचं गाणं काय असतं? वाईट प्राण्याची गाणी असतात बघा. कावळा, काला कावळा काट खायेगा, किंवा मुंगळा म्हणल्यावर मुंगळ्यावाणी नाचतात. म्हणजे चांगलं ते डोक्यात. तुम्ही हरिपाठाला गेला कधी? हरिपाठानं आपल्याला देव मिळत नाही, पण हरिपाठाला तुम्हाला जर जीवनामध्ये खरोखर मोठं व्हायचं असेल तर तुमच्या घरातलं लहान बाळ, तुम्ही किंवा तुमच्या घरातला कोणी दारू पित असेल, वाईट वागत असेल ना, आठवड्यातला 1 दिवस फक्त, आठवड्यातला 1 दिवस त्याला हरिपाठाला घेऊन जा. 1 तास असतो. आणि हरिपाठामध्ये आपण काय देव मिळणार नाही आपल्याला, आपण काय एवढं संत नामदेव नाही. पण हरिपाठामध्ये तुम्ही पाहिलं ना, अर्धी माणसं ह्या बाजूला उभी असतात, अर्धी माणसं त्या बाजूला उभी असतात. आणि मग त्यांचं सुरू होतं, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी. दुसरा म्हणतो काय म्हणतो, तिसरा काय म्हणतो,
असोनी संसारी जिभे वेग करी किंवा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, एकाच्या पुढे एक म्हणत असतो. त्या वेळेला काय होतं माहीत आहे, त्यावेळेला ते म्हणत असताना त्यांच्या डोक्यामध्ये एवढाच विचार असतो, जगातली कोणतीही समस्या, कटकट, प्रपंचातल्या अडचणी किंवा कोणतंही दुःख त्यांच्या डोक्यामध्ये राहत नाही. त्यावेळेला त्यांचं चित्त, बुद्धी, मन स्थिर, एकाग्र, शांत होतं आणि म्हणजे त्यांच्यामध्ये देव निर्माण होतो. मला सांगा, तुम्हाला अभ्यास करायचे, परीक्षा आली आणि मग जर DJ वाजला बाहेर तर तुमच्या डोक्यात बसेल का अभ्यास? मग तुमचं डोकं, मन स्थिर पाहिजे ना. आणि ते स्थिर करण्याचं काम फक्त संतांच्या विचारात होतं, अभंगात होतं. बघा, तुमच्या पिढीला अभंगाची, मला सांगा, तुमच्यातले 2 अभंग कोणाचे पाठ आहेत का? 2 अभंग, 2 कविता का नाही? अभंगाच्या चाली, अभंगाचा अर्थ. हरिपाठामध्ये 38 नंबरला अभंग आहे बघा, अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. काय अर्थ होतो याचा? काय अर्थ होतो रे? खाली मुंडी. अवघाची संसार सुखाचा करीनं, काय अर्थ होतो याचा? तुझ्या बापाचा संसार म्हटलंय का? तुझा बाप, आई, गुड्डी आणि तू. एका चरणाचा, अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा, विश्वाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरीनं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण ते तुम्ही डोक्यात घेत नाही. 2 अभंग वर्षातून पाठ करा, फक्त 2. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. बॉन्डवर लिहून दिले. एक सावता महाराजाचा अभंग आहे, कांदा मळा भाजी, अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. हे 2 अभंग पाठ करा. आणि या 2 अभंगातल्या एका चरणाप्रमाणे अवघाची संसार, जगाचा संसार नाही कळला, स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे, एवढं जरी काय फार झालं. आणि कांदामळा भाजी, सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाही. आपल्या शेतामध्ये प्रामाणिकपणे कष्ट मेहनत करून त्यानं फक्त विठ्ठलाचं नामस्मरण केलं, विठ्ठल विठ्ठल भजन करत त्यांनी आपलं काम केलं. मग त्यांचा देव त्यांनी फक्त आपल्या कामातच पाहिला. आता मला सांगा, तुमचा देव कशात आहे? मग अभ्यासात. बरोबर, हुशार आहात. तुमचा देव अभ्यासात आहे, शिक्षकांचा देव शिकवण्यात आहे. आपल्या हाताला जे काम आलं ना ते प्रामाणिकपणे करणं, याच्यात देव आहे. देवकडं दुसरा नाही. देवाची संख्या किती कोटी आहे सध्या? 33 कोटी. 33 देवांची नाव पटकन उचलून सांगू शकतं कोणी? सांगा. 33, फक्त 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे वगैरे अशी काहीतरी संकल्पना असावी. पण आजही आपल्या देशामध्ये 33 कोटी देव आहेत. कोणते आहेत माहिती आहे का तुला? आपल्या देशातच आहे, जिथे जाते जिवंत हसणारे खेळणारे तुझ्यासारखे 33 कोटी देव आहेत. कोणते देव आहेत माहीत आहे? आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीच्या वर पोहोचलेली असताना त्यापैकी निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भय वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांची सरकारी आकडेवारी बरोबर 33 कोटी आहेत. आणि तुम्ही 33 कोटी विद्यार्थी, तुम्हीच खरे देव आहात. तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे हा छोटासा प्रयत्न. ना रावळी ना देवळी, ना रावळी ना देवळी, ना कोण त्या विटेव, विठ्ठल मंदिरात साक्षात 33 कोटी देव, तुम्हीच खरे देव आहात. ज्ञान यांचा वाहतुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्या हे रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर, देव म्हणजे तरी काय असतं? माणसाचं देव आहे. पण कोणत्या माणसामध्ये जोपर्यंत तो चांगला वागेल तोपर्यंत, जोपर्यंत वाईट विचार त्याच्या डोक्यामध्ये घुसतील त्यावेळेला तो राक्षस होईल. आणि राक्षसाचा वध करण्यासाठी देव काय अवतार घेणार नाही. पहिले वच्च पच्च वरा राम कृष्ण हे अवतार राक्षसांचा वध करण्यासाठी झाले. पण आत्ता तो देव विठ्ठल वध करणारा नाही, त्या माणसामध्ये देव निर्माण करणारा आहे. आणि तो देव निर्माण होण्यासाठी तुम्हाला अभंग, भजन, भारूड याच्या चाली कळल्या पाहिजे, याचा अर्थ कळला पाहिजे. कारण रामकृष्ण हे रावण कंसाला मारण्यासाठी झाले. हा विठ्ठल कोणाकोणाला मारणार? प्रत्येक गावामध्ये असंख्य राक्षस निर्माण व्हायला लागलेत. त्या राक्षसाला मारण्यासाठी नाही, त्याच्यातले अवगुण, त्याच्यातले दुर्गुण मारण्यासाठी हा विठ्ठलाचा अवतार आहे. आमची दिंडी पंढरपूरला जाते. 18-20 लाख वारकरी असतात. तुम्ही अशी एखादी बातमी ऐकली का? एखादी बातमी वाचली का? एखाद्या वारकऱ्यानं एखाद्या महिलेचा, एखाद्या मुलीचा विनयभंग झाला आहे दिंडीमध्ये, अशी बातमी वाचली पेपरला? पण पेपरला रोज बातम्या येतात. लहान लहान मुलींना चॉकलेटची आमिषं दाखवली जातात, मोठ्या मुलींना मोबाईलची, त्याच्या मोठ्या मुलीला लग्नाची आमिषं दाखवली जातात आणि अन्याय अत्याचार होतात. पण आमच्या वारकरी साहित्यानं संतांना एवढी शिकवण दिली, परश्री मानावे माती समान. तुम्हाला शिवरायांचा इतिहास माहीत आहे? शिवरायांचा इतिहास, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आबाजी सोनदेवनं हजर केलं. 4 किलोमीटरवर तंबू होता. हजर केल्यावर त्यांनी सांगितलं, हा खजिना आणि त्याच्यापेक्षाही सुंदर नजराणा तुमच्यासाठी आणला आहे.
सुंदर नजराणा आणलाय. त्यावेळेला आबाजीकडे पाहिलं आणि आबाजी शिवाजी राजे खवळले. आबाजी तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? अहो आम्ही जर शत्रूंच्या स्त्रियांना आपल्याप्रमाणे परस्त्रियांना जर तोशीच देऊ लागलो तर त्या मोगलात आणि आपल्यात फरक काय उरला? आणि आपली चोळी बांगडी करून आपली बहीण मानून परत करायला सांगितली. हा छत्रपतींचा इतिहास आहे. जगावं कसं? जगावं कसं आहे आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवलं. मरावं कसं शंभूराजांनी शिकवलं. आणि वागावं कसं हे संत समाज सुधारकांनी शिकवलं. परंतु आमची पिढी अलीकडे व्हायला लागली. अभंगाच्या चाली अभंगाचा अर्थ एवढा चांगला असतो तो डोक्यात घेत नाही. आणि त्या डीजेचं गाणं काय असतं? आवाज वाढव डीजे तुझ्या, ते त्यांच्या डोक्यात बसतं. म्हणून तुम्हाला अभंगाची गोडी लागली पाहिजे. म्हणून विषय घेतला आहे अभंगाची गोडी. कधी लागेल म्हणा, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. आता एक दोन पोरं तोंडच उघडणार. त्यांना कसं पाहिजे माहिती का? त्यांना डीजेचं चालव म्हणायला पाहिजे. डीजेची काय चाल आहे? छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी म्हणा, पाटामधलं पाणी रानपाखरा संग गातो, तुझी विठ्ठला गाणी विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आलं एक दोन पोरांनी हातच वर नाही केला. तुम्हाला सगळ्यांना हात आहे ना? दाखवा बरं, ते दाखव बरं. तुम्हाला सगळ्यांना पाय आहेत का? दाखवा बरं. जाऊ द्या दाखव. पण ज्याला हात आहे ना त्यांनी जोरानं बघा. मी तुम्हाला एक शास्त्रीय कारण सांगणार आहे नंतर. तर हाताने टाळे वाजवले ना तोंडानं विठ्ठल म्हणलेलं काय होतं? विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल. बघा आता ज्यांनी खरोखर प्रामाणिकपणे जोराने टाळ्या वाजवल्या, हाताला झिंजण्या झाल्या का नाही, आणि जोराने खरोखर विठ्ठल म्हणलं ना, विठ्ठल विठ्ठल या शब्दाचा जोर दिला का आपल्या अंतकरणातून कंपन निर्माण होतात. म्हणजे ज्याने खरोखर हाताने डोळ्याने जोरात टाळी वाजवली त्याच्या हाताला झिंजण्या आल्या आणि अंतकरणातून कंपन निर्माण झाल्यावर आपल्या पायापासून डोक्यापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात. आणि जो मुलगा फक्त एकच मंत्र तुम्हाला देऊन जातो, जो मुलगा आयुष्यातून फक्त 5 मिनटं, दिवसातली 5 मिनटं 4 मिनटं अभंग म्हणायचा, एखादा अभंग पाठ करायचा प्रयत्न करायचा, आणि 5व्या मिनिटाला हाताने टाळी वाजवून मोठ्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणेल, त्या मुलाला किंवा मुलीला आयुष्यामध्ये BP, शुगर, रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, फॅटपणा, लठ्ठपणा किंवा अटॅक, कॅन्सर होणारच नाही. शास्त्रीय कारण आहे. आणि मग आपण आळस करतो, काही म्हणत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, व्यायाम करत नाही, चरबी वाढते. आणि कोरोना झाल्यावर जी माणसं लठ्ठ ज्यांनी व्यायाम केला नाही, आरामशीरपणे राहिले, त्यांना पहिलं गाठलं. एक सगळीकडं अन्याय अत्याचार, सगळीकडं भडका उडाला आहे, गावाच्या सगळ्या बाजूनं आग आले, ही आग पसरत आली आहे. आणि ही आग पसरत आतमध्ये बाहेर पाडस बाहेर खेळतं आहे, आणि हरणी आतमध्ये आहे, हरणी आतमध्ये आहे. ही आग त्या पाडसाला जवळ 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 येऊन नष्ट करणार आहे, जाळून टाकणार आहे. आणि त्याच वेळेला त्या आगीमधून एक वाघोबा येतो, त्या वाघोबानं पाडलं, बाहेर पाडस खेळतंय, पाडस त्यावर झडप घालणार. त्याच वेळेला तिकडनं एक शिकारी झाडाच्या आडमधून त्या पाडसावर आपल्यातला बाण रोखून ती शिकार करण्यासाठी टपलेला आहे. त्याचा 8 दिवस आहे. वाघोबा भुकायला होता, तो धावत येतोय, शिकारी बाण मारणार आहे, आणि त्या बाजूला सगळीकडून आग येणार आहे. आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी एक प्रश्न विचारणार आहे, त्याला पुस्तक बक्षीस देणार आहे. तो भडका, ती आग, तो वाघोबा, तो शिकारी, त्याच्यापासून ते पाडस कसं वाचणार आहे? काय वाचू शकतं? वाचू शकतं. हो, देवाचा निसर्गाचा चमत्कार असतो.
दैवी लीला असतात. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य. ज्या वेळेला धर्माचा विनाश होतो त्यावेळेला देव कोणत्या प्रकारचे नष्ट करतो, पण ज्या वेळेला त्यानं लोकांना जगवायचं असतं, त्यावेळेला वाचवायचं असतं. एकच उपाय आहे. मी अर्ध उत्तर सांगलं, अर्ध शेवटला सांगायचं आहे. त्यावेळेला ते मुलगं वाचतं, पण कसं वाचतं? सोसाट्याचा वारा सुटतो, वारा घोंगावत येतो, विजा कडाडतात आणि त्या विजा कडाडल्यावर पाऊस सुरू होतो. त्या विजा कडाडल्यावर शिकाऱ्यानं नेम धरलेला असतो. त्या विजाच्या कडाडामुळे त्याचा हात फायरल होतो आणि झडप घेणाऱ्या वाघावर तो बाण लागतो. तो वाघोबा बाणासारखी मरतो. वीज पडते, त्या शिकाऱ्यावर पडते. वीज पडल्याच्या नंतर शिकारी खतम होतो आणि पाऊस सुरू होतो आणि तो पाऊस जवळ येणाऱ्या आगीला विझवतो. तर मला शेवटला सांगायचं आहे की आग कोणती, हा शिकारी कोणता, हा वाघ कोणता आणि ते पाडस कोणतं, ती हारणी कोणती? या प्रश्नाचं उत्तर कोणी शेवटला द्यायचं आहे. आत्ता असलं तर माहिती आहे का, सांगताय का? माहिती आहे कोणाला? माहिती आहे तुम्ही सगळ्यांना, पण शेवटी सांगतो. पण मी आत्ता काय सांगत होतो, तुमचं लक्ष काय आहे? लक्ष काय झालं? मी अख्खं एक शाळेत सांगितलं, एक पोरगं लक्ष देत नव्हतं. एक पोराची नेहमी तक्रार, तो गुरूंना म्हणायचा, गुरुदेव तुम्ही कायम त्या अर्जुनाला चांगलं म्हणता, त्याला शाबाशी देता, मला कधी चांगलं म्हणत नाही. गुरूंना सगळे विद्यार्थी सारखे असतात. असं होतं का एकाला शिकवतात मागल्याला नाही? पण मागच्याचं लक्ष नसतं, तो लक्षात घेत नाही. ही बिमारी आहे. त्या शंकेचं निरसन करण्यासाठी गुरूंनी एका दोघांना झाडाजवळ नेलं. झाडावर पक्षी बसला होता. दोघांना सांगितलं त्या पक्षाचा डोळा अचूकपणे छेद करायचा आहे. फक्त पहिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं, तुम्हाला काय काय दिसतं. पहिलं दुर्योधनाला बोलवलं आणि सांगितलं, सांग तुला काय दिसतं. दुर्योधनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला त्या झाडाचा बुंदा दिसतो, फांद्या दिसतो, पाना हलताना दिसतं, पलीकडे आकाश दिसतो, पक्षी बसला दिसतो. असं उत्तर देऊन त्यानं बाण मारला आणि त्याचा बाण कुठंतरी ढगात गेला. नंतर अर्जुनाला बोलवलं आणि अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसतं, काय काय दिसतं सांग. अर्जुनानं पाहिलं आणि सांगितलं, गुरुदेव मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो. त्याचं लक्ष होतं पक्षाचा डोळा, त्याला दिसत होता पक्षाचा डोळा. पण त्याऐवजी तुमच्या पिढीला सध्या काय काय दिसतं? संध्याकाळी 8 ते 7:30, 8 ते 8:30 तुम्हाला दिसतं तुझ्यात जीव रंगला, किंवा माझ्या नवऱ्याची. मग ती बायको तुम्हाला काय सांगणार आहे? काय दिसतं तुम्हाला? तुमचं लक्ष आहे शिक्षण. त्यामुळं तुम्ही टी व्ही, मोबाईल, DJ, हेडफोन, लवजिहात बरेच प्रकार आहे, ते मी सांगणार नाही. तो तास, तो एक टी व्हीतला, मोबाईलला 1 तास, तुमच्या घरातलं लहान बाळ किंवा तुमचा व्यसनी चुलता बाप कुणाला तरी घेऊन 1 तास फक्त हरिपाठाला जा. हरिपाठ हा सगळ्यात मोठा डोस आहे, त्याला ट्रिपल डोस म्हणतात संस्काराचा. मग मी तुम्हाला आता काय सांगत होतो, तुमचं लक्ष काय आहे? पण काही काही मोठ्या मुलांना अलीकडं लवकरच त्यांना काय दिसतं, त्याला पक्षाचा डोळा दिसत नाही, त्यांना दिसतं इकडून कोणतरी आपल्याला बघतंय का काय, ते म्हणतंय तेव्हा बघतेस तू माझ्याकडे. लवकरच त्यांचं लक्ष कुठे नसतं, ते हसलं. आता बघा, मला आमदार झाल्यासारखं. आमदार कधी होशील तू? शिकून सवरून काहीतरी बन ना. परंतु अलीकडे उलटा काढून निघाला आहे. तुम्ही बघा, तुम्ही करिअर तुमचं जर करिअर घडवलं नाही, 10% मुलांची लग्न होत नाहीत. आणि ती मुलं कोणती आता करिअर घडवत नाहीत. आणि बघा, ज्यानं संतांचा अभ्यास केला ना, मी तुम्हाला सांगतो, 80 ते 90% वर मार्क पडणारा UPSC MPSC परीक्षा देतो आणि अधिकारी होतो, कलेक्टर होतो, साहेब होतो, बरोबर. 70 ते 80% वाला तो डॉक्टर होतो, MD होतो किंवा हे होतो. आणि 50 ते 60% वाला, 60 ते 70% वाला शिक्षक होतो, वकील होतो. आणि त्याच्या आतला 50 ते 60% वाला ITI डिप्लोमा काय होतो. त्याच्यानंतरचं 40-50% वाला हेल्पर म्हणून आयुष्य जातं. आणि 40%च्या आतला किंवा नॉन मेट्रिकवाला काय होतो माहिती आहे का? ज्यानं फक्त 4-2 अभंग पाठ केलेत आणि बोलायला शिकला आहे, तो भजनात जातो, कीर्तनात जातो, तर तो 40 ते 30% वाला, 30 ते 40% वाला तो महाराज होतो. 50% महाराज फक्त नॉन मॅट्रिक आहेत महाराष्ट्रातली. पण उलटं गणित सांगतो, जो मंत्री आहे ना, जो मंत्री आहे तो मंत्री नॉन मॅट्रिकवाला मंत्री होतो. आणि जो मंत्री किंवा जो अधिकारी कलेक्टर त्या महाराजांचं कीर्तन झालं त्याच्या पाया पडतो, शिक्षक पाया पडतो, डॉक्टर पाया पडतो. मग तुम्हाला एक जोड हे देतो, तुम्ही शिका. 40% नाही, तुम्ही 80% मार्क पाडा. पण त्या जोडीला फक्त 2-5 अभंग. महाराज लोकांचे माझा अभ्यास आहे, महाराज लोकांचे 2-5-10 अभंग पाठ असतात आणि बोलायला त्यांना शिकलेलं असतात. तुम्ही शिक्षक व्हा, डॉक्टर व्हा. नांदेडचा एक शिक्षक आहे, आमच्या गावात कीर्तनला येतो, प्राध्यापक आहे कॉलेजला, 50,000 घेतो.
मग 50,000 महिन्याला लागतात. तो एका दिवसात 50,000 मिळतात. मग तुम्ही पैशासाठी नाही, पण तुम्हाला जर संस्काराचा, विचारांचा, संतांच्या विचाराचा तुमच्या डोक्यात बसलं तर तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. संतांच्या अभंग त्याच्यात सगळं कंटाळवाणं नाही. भारुड आहे, गवळण आहे किंवा अनेक प्रकार आहेत बघा. जनाबाईची गवळण तुम्हाला मी सांगितली ना आता, कोणती गवळण आहे जनाबाईची? लहान 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 मुलं. किंवा एक एकनाथाचं भारुड आहे आणि ते 11वी 12वीला CBSE पॅटर्नला आहे. तर आपल्याला काय आहे का 11वी 12वीला एकनाथांचं भारुड विंचू चावला आहे ना? कारण मी एका शाळेमध्ये गेलो, ते मला म्हणले त्या भारुडावर लोकांना ऐकवा. तर मी तुम्हाला ते भारुड बघा, तुम्ही फक्त मागं तर मी बरीच गोष्ट सांगतो, ती गोष्टीच्या नंतर हे भारुड सांगतो. पण मला वाटतं तुमची वेळ संपल, बरोबर? 11:30 सुट्टी आहे ना, तर त्यामुळं मी तुम्हाला डायरेक्ट भारुड ऐकवतो. तर तुम्ही फक्त विंचू चावला एवढं म्हणायचं, विंचू चावला. मग काय झालं, एका शाळेमध्ये एक पाटील मागे येऊन बसलं होतं आणि ते सगळं त्रास देत होतं. शिक्षकांना ओरडत होतं, काय ओरडत होतं, सगळ्यांना ओरडत होतं. आणि पाटील कोणाचं टाकल्यावर ऐकत नाही, तुम्हाला माहिती आहे. मग एका शिक्षकांनी सांगितलं हे पाटील इथं आहे ना, तोपर्यंत पोरांना अभ्यास करून देत नाही, ते टाकून आले, त्याला पळून जायचं असेल तर त्याला दिवाळीच्या वेळेला विंचू चावला होता. आणि विंचू चावल्यावर मला शिक्षकांनी सांगितलं हे विंचूला घाबरते म्हटल्यावर मी पाटलाक पाहिलं आणि मग मोठ्यानं वाकडं तिकडं गेलं आणि मोठ्यानं ओरडलो, पाटील टणकन उडालं. पाटील टणकन उडालं आधी पळायला. आणि मी म्हटलं तुम्ही फक्त मागं म्हणायचं विंचू चावला, विंचू चावला म्हणा. काय मी करू देवा रे देवा, आता आयो अरे देवा देवा, विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो. काम क्रोध विंचू चावला तव घामांगाशी आला, पंचप्राण व्याकुळ झाला तेने माझा प्राण चालला. अग काय मी करू, कुठे मी जाऊ, आता कुणाला सांगू, अगं आयो विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो. मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीच्या. अग बयो देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू, विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो. त्या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा. पुढं काय आहे, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे धर जरा. अग काय मी करू, कुणाला सांगू, कुठं मी जाऊ, विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो. सत्व उतरा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली पुन पुन शांत केली जनार्दने. अग देवा रे देवा, अग भयो. आणि एवढं मोठ्याने विंचू चावला तुम्ही म्हटलं ना, पाटलाने ऐकलं, पाटील टंगाट पळून गेलं. मुलांनो, अभंगाच्या चाली, अभंग, भारुड, गवळण, पदे, दोहे, ओव्या, श्लोक सगळं चांगलं असतं, पण ते तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. मुलांनो, वर्षातून 2 अभंग पाठ करा. अवघाची संसार आणि कांदा मुळा भाजी. त्याचं जीवन जर कधी भंग झालं त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा, जीवन कधी भंग होणार नाही. आता मला सांगा, तुम्हाला दुसरं काय गवळण म्हणून दाखवू का? अरे 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 नको 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 नको. कोणती गवळण आहे माहिती आहे का? हात घालू तू डेऱ्यात, तुला गोडीनं सांगते हसू नको गालात. म्हणा, तुला गोडीनं सांगते हसू नको गालात, तुला गोडीनं. दोरी बांधील पायाला, तुला बांधील उखळाला, दोरी बांधील पायाला, तुला बांधील उखळाला. धड 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 उखळ ओढीत, धड 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 उखळ ओढीत आणील दारात, तुला गोडीनं सांगते हसू नको गालात, तुला गोडीनं. दही दूध सिंक्यावरी तुझी नजर झाली बुरी, दही दूध सिंक्यावरी तुझी नजर झाली बुरी.
शिंक तोडून माठ फोडून आणील दारात, तुला घोडीनं सांगते हसू नको गालात, तुला घोडीनं सांगते आणीन गालात. एक जनार्दनी राधा वेडी झाली रे गोविंदा, एक जनार्दनी राधा वेडी झाली रे गोविंदा. रूप सावळे मूर्ती गोजरी ठेवावी ध्यानात, रूप सावळे मूर्ती गोजरी ठेवावी ध्यानात, तुला घोडीनं सांगते आणि न गालात, तुला घोडीनं सांगते आणि. बघा अभंग भारून गवळणी याच्या चाली डीजे ऑर्केस्ट्रा सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगले असतात. त्या डोक्यामध्ये घ्या. वर्षातून 2 अभंग पाठ करा. तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. अभंग या शब्दाची फोड करा. अभंग 2 अभंग फक्त पाठ करा. मुलांनो आता वेळ संपत आलेला आहे. मला फक्त एवढं सांगा, आयुष्यामध्ये तुम्हाला स्वप्न पडतात? स्वप्न कधी पडतात? रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवतात? आठवतात? काहींना नाही आठवत, काहींना नाही आठवत. एका मुलीला 12वीच्या नंतर झाल्यावर स्वप्न पडलं आणि एका मुलाला स्वप्न पडलं, जे गपची बसलं ना त्याला स्वप्न पडलं एका देशाची राजकुमारी मला न्यायला येणार आहे. पण त्याला हेच आठवत नाही कोणत्या देशाची. रात्री पडलेली स्वप्न सकाळी पूर्णपणे आठवत नाही. स्वप्न बघा फक्त अर्धा मिनिट ताट बसा आणि अर्ध्या मिनिटामध्ये स्वप्न बघा. मोठमोठी स्वप्न बघा, जीवदार स्वप्न बघा. मला कलेक्टर व्हायचं आहे, मला शेरपा तेनसिंगप्रमाणे एव्हरेस्ट सर करायचं आहे, कल्पना चावलाप्रमाणे अंतराळ व्हायचं आहे, अंतराळात जायचं आहे. कमीत कमी एवढं स्वप्न बघा. राष्ट्रपती व्हायचं आहे, राष्ट्रपती व्हायचं आहे. काहींनी एवढं कमीत कमी स्वप्न बघा, मला पती व्हायचं आहे, मला नवरदेव व्हायचं. देव व्हायचं नाही, नवरदेव व्हायचं आहे. आणि नवरदेव होण्यासाठी, पती होण्यासाठी तुम्हाला आत्ता करिअर करून शिकून सवरून काहीतरी बनलं पाहिजे. ज्या मुलांची करिअर घडत नाही त्या मुलांची लग्न होत नाहीत. जी मुलं आत्ता टंगळमंगळ करतात, अभ्यास करत नाहीत, तुकारक्या करतात, उन्हाळक्या करतात, शिक्षकाचं ऐकत नाहीत, बापाचं ऐकत नाहीत, मोठमोठी स्वप्न बघा, त्यांची लग्न होत नाहीत. जीवदार स्वप्न बघा. कारण मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड्डाण होती है. हौसले बुलंद ठेवा. स्वप्न मोठी बघा. त्याच्याकडे काहीच नाही त्याने सायकलचं बघा, सायकल नाही त्याने सायकल आहे, मोटारसायकलचं बघा, मोटारसायकल आहे त्यानं गाडीचं बघा. असं मी एका शाळेत सांगितलं आणि एका मोठ्या पोरानं डोकं चालवलं. त्याला वाटलं आपण डायरेक्ट जंप मारू. आपल्याकडे सायकलसुद्धा नाही, पण आपण असं करू का आपण डायरेक्ट मोटरसायकल घेऊ. 8,000ला 10,000ला सायकल मिळते, त्या किमतीमध्ये मोटरसायकल घेऊ. ते डायरेक्ट त्यानं मोठं स्वप्न बघितलं. ते गेलं अख्ख्या गावामध्ये गॅरेज शोधले आणि त्या गॅरेजमध्ये जुन्या गाड्या होत्या, किक मारून बघितल्या, चालू होत नव्हत्या. त्याने स्वप्न बघितलं डायरेक्ट, म्हटलं सायकलऐवजी डायरेक्ट मोठं स्वप्न. मग ते काय केलं, दिवसभर दमलं, घरी आलं, झोपलं, जाम झोपलं आणि पहाटं गोधडीत लाथा मारायला लागलं. गोधडी अख्खी फाडली. बापानं विचारलं, अरे काय झालं रे, काय याड लागलं काय, गोधडी फाडलेलं का? ते म्हटलं काय नाही दादा, गाडी चालूच होत नाही. मग स्वप्न आपल्या ऐपतीप्रमाणे बघा. डायरेक्ट स्टेप बाय स्टेप. एकदम कोणी मोठा होत नाही. तुम्ही ITI डिप्लोमा केला, 1 वर्ष अप्रेंटिसमध्ये 1500-1500मध्ये काढावं लागतं. पण ज्यावेळेला अप्रेंटिस होईल ना त्याला 15, 20, 30, 40,000 पगार मिळतो. स्वप्न मोठी बघा, स्टेप बाय स्टेप बघा. आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच मार्ग आहे, शिकून. कारण शिक्षण विद्या हे गरिबाचं धन आहे, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे की जगातले कोणताही चोरटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये 29चा पाढा असला किंवा एखादा अभंग कविता असली कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पण तुमच्या खिशामध्ये 100ची नोट असली कुणी गाठून काढून घेऊ शकतो. आणि मित्रांनो, कोणतीही बहुमजली, तुम्ही 10, 15, 20 मजली इमारती पाहिल्यात का? 10 मजली 15 मजली असतात. कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. 10वीपर्यंत शिक्षण तुमच्या जीवनाचा पाया आहे, तो पक्का करा. तुमचं जीवनाची बिल्डिंग जबरदस्त उभी राहील. बस शेवटला एवढंच सांगतो, शिकून आणि सवरून ह्या 2च प्रकारे तुम्ही मोठे होऊ शकता. दुसरा कोणताही मार्ग नाही. आयुष्यामध्ये शिका इतकं डिग्र्या कमी पडतील, जगा इतकं आयुष्य कमी पडेल.
हसा इतकं आनंद कमी पडेल, दौडा असे कमनशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या विठ्ठलाला, त्या परमेश्वराला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस. जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला, जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्यानंतर या जगाला कोण प्रकाश देईल. त्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे नरमले. एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभो माझ्या परीनं मी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, त्याच वेळेला माझ्यासारख्या एका कादव्यानं ठरवलं, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवूनच थांबेन, दाखवूनच सरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझा एक हां सांग. तारा राणी, बरोबर आहे. टाळ्या वाजवा. इकडे 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 उभा राहा. आता दुसरा प्रश्न आहे तुमच्या आवडीचा, बरं का. हा सवडीचा होता तुमच्या, पण तुमच्या आवडीचा प्रश्न विचारतो. एक पिक्चर फेमस झाला होता, त्या पिक्चरचं नाव होतं सैराट. आता त्याची हिरोईन सगळ्यांना माहिती आहे, त्याची आर्ची कमेरची काय ते हिरोईन सगळ्यांना माहीत आहे. फक्त आता मुलांनी किंवा मुलींनी ज्याला येते त्यांनी तो हिरो, आणि त्याच्यात तुमची बुद्धिमत्ता किती चाणक्य आहे मी, कारण तुम्ही दोनदा पिक्चर बघितला आहे, बरोबर बघितलं आहे ना. त्या हिरो आणि त्याच्या दोन्ही मित्रांची नावं सांगायची. पटकन उठून 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 ज्याला येते त्याने उठ 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 चल उठ उठ पटकन इथं उठून ये. हां इकडे, हां इकडे मग चल इकडे ये ना इकडे. बघा याच्यासाठी फक्त अर्ध्या टाळ्या वाजवा बरं का, अर्ध्या. इकडे आता याने प्रश्नाचं उत्तर सांगितलं. इकडे किती हुशार आहे का नाही. पण याला जोड प्रश्न होता बाळा. आपल्या देशाची ज्यांनी घटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांना मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आणि विद्येविना मती गेली, मतीविना नेती गेली, नेतेविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, अवघे अनर्थ या अविद्येने झाले, ते महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानसपुत्राचं नाव काय बाळा. तुला ही माहिती. मग ही बिमारी आहे सर. जे गरजेचं आहे ती ही पिढी डोक्यात घेत नाही, आणि नको त्या लंगड्याचं तुला काय बेनं धरायचं का. म्हणजे योग्य आहे संतांचे विचार. समाजसुधारक आंबेडकर, फुले, शाहू, छत्रपती शिवाजी यांचा इतिहास वाचा, कारण ज्यांना इतिहासाचं विस्मरण होतं ते इतिहास कधीच घडवू शकत नाही. तुझा त्याला एक पुस्तक द्या. मग मुलांनो जे चांगले जगी ज्या शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा, हृदयाचा आपल्या या देशाभिमान ठेवा, कुलशील मान राखा, ठेवू नका विकार, नवहिंद विभागाचे तुम्हीच शिल्पकार. आपल्या भारताचं भविष्य, तुमच्या घराण्याचं भविष्य, त्या शाळेचं गावाचं भविष्य तुम्ही आहात. त्या भविष्याचं उज्ज्वल करण्यासाठी फक्त चांगले संतांचे आणि शिवरायांचे विचार, समाजसुधारकांचे विचार डोक्यामध्ये घ्या. तो लांगड्यान फारशा मरू द्या. धन्यवाद. सुंदर आणि अनमोल असं मार्गदर्शन. कुठल्याही प्रकारे आपल्याला बोर न होता, कंटाळा न येता, अगदी हसवत विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वर बिडगुले महाराज यांनी या ठिकाणी आजचा व्याख्यानाचा जो विषय घेतलेला होता तो विषय होता जोडी अभंगाची. तर मित्रांनो त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला एक दोन तरी अभंग पाठ असले पाहिजेत, आले पाहिजेत. अभंगाची गोडी तुम्हाला लागली पाहिजे, तुमच्या वाचनामध्ये अभंग आले पाहिजेत. रामायण महाभारतातील किस्से आपल्याला सांगितलेले आहेत, त्याच्यामधूनही आपण बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि जसं पिक्चर मधलं प्रश्न विचारल्यावर मुलं पटकन उत्तर देतात, पण एखादी कविता म्हण किंवा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी दत्तक घेतलेल्या मुलाचं नाव सांग म्हणल्यावर नाही सांगता आलं आपल्याला लवकर. म्हणजे जे गरजेचं आहे ते सांगता येत नाही, परंतु हीच
गरज ओळखून या ठिकाणी जे अविरतपणे त्यांचं कार्य चालू आहे, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आज समाजामध्ये आपण पाहतोय अनेक महाराज आहेत, कीर्तनकार आहेत, प्रत्येकाची सुपारी ठरलेली, अगदी गाजलेले इंदुरीकर महाराज जरी घेतलं तर त्यांचा 20,000 40,000चा आकडा आपण ऐकून आहे 1 तास 1.5 तास बोलण्यासाठी. म्हणजे ज्ञान सुद्धा फुकट लोक द्यायला तयार नाहीत. परंतु हे मेडगोले महाराज जे आहेत ते प्रत्येक शाळेमध्ये, मग ती शाळा छोटी असो किंवा मोठी असो, त्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन असं प्रबोधन करण्याचं काम करतायत. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा आपण आपल्या विद्यालयाच्या वतीने कार्य करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचं भविष्य आहे. त्यांना गावोगावी जाऊनही सांगता आलं असतं, लोक गोळा करून पाहतात लोक, परंतु अचूक या ठिकाणी त्यांनी निधन केलेलं आहे. तर ही युवा पिढी जर सुधारली तर आपला भारत देश 100% सुधरू शकतो. म्हणून अशा विद्यालयामध्ये हे त्यांना विचारत वाघोबा कोणता, शिकारी कोणता, पाऊस कोणता, आई कोणती विचारा. हा, वाघोबा कोणता, शिकारी कोणता, मगाशी त्यांनी आपल्याला कथा सांगितलेली होती. पाडस कोणतं, ते हरिण. आपल्याला एवढंच कळलं फक्त की परमेश्वराच्या मनात आलं तर वाचू शकतो. प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला होता की पाडस कसं वाचणार, शिकाऱ्याला नेम धरलेला आहे, वाघ आहे समोर, झडप घालणार आहे, आणि मग याच्यामधून पाडस वाचणार कसं. तर ज्यानं वाचलेलं आहे, ज्यानं ज्ञान आहे ते सांगू शकत होतं. मला माहिती होतं त्याचं उत्तर की 100% देव काय करणार आहे, त्याला वाचवायचं आहे तर निसर्ग पाऊस पडणार आहे, शिकाऱ्याचा नियम चुकणार आहे, तो वाघाला लागणार आहे. पण नक्की पाडस कोण आहे, वाघोबा कोण आहे, हे ऐका मुलांनो. त्यातलं पाडस म्हणजे तुम्ही आहात. समाजातली लहान लहान मुलं आहेत जी निर्व्यसनी आहेत, निष्पाप निरपेक्ष सात्विक निर्भवतेची जी मुलं आहात, तुम्ही पाडस आहात. हरिण म्हणजे तुमच्या आतमध्ये जी आई आहे, जी बेसावध आहे, जी आईनं तुमच्या हातामध्ये मोबाईल दिला, तुम्हाला वाईट व्यसन लावलं किंवा वाईट तुम्हाला संतांचे विचार अभंग शिकवण्याऐवजी हातात डायरेक्ट मोबाईल दिला आणि त्या मोबाईलचं व्यसन लहान मुलाला लावलं. 7 वर्षाच्या 12 वर्षाची मुलं बाद झाली. ती आई म्हणजे आतमध्ये आपली आई आहे, हरणी. आणि तुम्ही बाहेर बसलाय बेसावतपणे मोबाईलमध्ये, डीजेमध्ये, टी व्हीमध्ये किंवा वाईट विचारामध्ये, वाईट संगतीमध्ये, वाईट गुणामध्ये, वाईट व्यसनामध्ये ते तुम्ही रंगू शकता असे तुम्ही आहात. आणि जे पाऊस आहे ना, तो सोसाट्याचा वारा सुटतो ना, तो वारा परमार्थाचा वारा आहे. परमार्थाचा वारा सुटतो, अध्यात्माच्या विजांचा कडकडाट होतो आणि अध्यात्माच्या विजाचा कडकडाट झाल्यावर संस्कारांचा पाऊस तुमच्या पिढीवर पडतो. त्याच वेळेला तुमची पिढी वाचते. समजलं. आणि तो वाघोबा म्हणजे जे वाईट व्यसनी मित्र आहे, तो मित्र एखादा येतो आणि तुमची शिकार करायला चल, कारण त्याला जर तुम्हाला खायला प्यायला शिकवलं तुम्ही खर्च करणार आहे. तो वाघोबा म्हणजे वाईट मित्र, वाईट संगतीचा असतो. आणि तो शिकारी म्हणजे अनेक प्रलोभनं असतात बघा, अनेक प्रलोभनं, वाईट विचार, कुसंगत, कुविचार, म्हणजे अनेक प्रलोभनं, टी व्ही, मोबाईल, डीजे, हे वाईट विचार ज्याच्यातून मिळतात ते शिकारी तुमची शिकार करायला टपणार आहेत. ते तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार घालतात, मोबाईलमधून घालतात, टी व्हीमधून घालतात, डीजेमधून घालतात, लव जिहादच्या नावानं घालतात, पाटलांच्या बैलगाड्यानं. हे तुमचे वाईट शिकार करण्यासाठी ही सगळी व्यसनं तुम्हाला टपलेली आहेत. म्हणून त्यांच्यापासून दूर राहा. संस्काराचा पाऊस या पिढीवर पाडा. आणि सर, जे एक्स्ट्रा दूध असतं ना, आपल्याला गवळी दूध देतो आणि दूध दिल्यावर आपण बघतो 2 मापं 10-10 लिटरची फुलं आहेत का नाही, ती मापं फुलंच असतात. तरी ही गवळी आपल्याला एक्स्ट्रा माप टाकतो, आपण बघतो आपलं समाधान वाटतं. हे एक्स्ट्रा संस्काराचं माप सर त्या पिढीवर टाका, तेव्हाची पिढी वाचेल, नाहीतर आग डोंब भडकलेला आहे. धन्यवाद. आजच्या काळात आपली तरुण पिढी कशी भटकत चाललेली आहे आणि त्यांनी अभंगाची गोड लावली पाहिजे याचं मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज मिटकोली यांनी दिल्याबद्दल त्यांचेही खूप आभार. त्यांनी आपल्या आजकाल कुठलेही प्रबोधनकार मोठे तर पैसे देऊन आपल्याला बोलावं लागतात, परंतु हे आपल्याला न पैसे घेता आपल्याला ज्ञान देत आहे. त्यांचं खरं तर आभार मानलं पाहिजे. आणि सर, तुम्ही समाज प्रबोधनात काम करता त्यासाठी पण तुमचं अभिनंदन. थँक्यू.